पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी। राजर्षी शाहू महाराज हे सामाजिक समतेचे व विकासाचे प्रणेते होते, त्यामुळे ते संपूर्ण जगात वंदनीय आहेत। त्यांचे कार्य पुढे चालू ठेवणे हेच त्यांना खरे अभिवादन ठरणार आहे, असे प्रतिपादन भोगावती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्राध्यापक शिवाजीराव पाटील यांनी केले। शाहूनगर परिते तालुका करवीर येथील भोगावती सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर शाहू जयंती कार्यक्रमानिमित्त अध्यक्ष पाटील बोलत होते। यावेळी बोलताना त्यांनी शाहू महाराजांनी जातीभेद नष्ट करून समाजातील वंचित घटकांना विकासाच्या प्रवाहात आणण्याचे काम केले असे सांगितले। यावेळी शाहू महाराजांच्या पुतळ्याचे पूजन पाटील यांच्या हस्ते झाले, तर मुख्य कार्यालयाचे प्रतिमेचे पूजन कारखान्याचे संचालक हिंदुराव चौगले यांच्या हस्ते झाले। यावेळी भोगावती हायस्कूलच्या विद्यार्थिनींना शाहू महाराजांवरील पोवाडा सादर केला। कार्यक्रमाला उपाध्यक्ष राजाराम कवडे, संचालक मंडळ प्रभारी कार्यकारी संचालक संजय पाटील, सचिव उदय मोरे, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सर्जेराव पाटील, कारखान्याचे अधिकारी कर्मचारी तसेच भोगावती हायस्कूल, राजर्षी शाहू पब्लिक स्कूल, महात्मा ज्योतिराव फुले औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते। RK न्यूज प्रतिनिधी राशोडे। फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार। ताज्या बातम्यांसाठी RK न्यूजच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।